हाय, गुड मॉर्निंग. तर ना आज गुरुवार आहे आणि आम्हाला सकाळी सकाळी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं होतं. तर आम्ही लवकरच उठलो आणि 6 वाजेपर्यंत आम्ही निघालो आणि 6 वाजेपर्यंत एवढं उजेडलं होतं ना की मस्त वाटत होतं. आणि सकाळी सकाळी ना लोक वॉकिंगला जात होते. आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. सकाळी सकाळी ना खूप सारी माणसं वॉकिंगला जात होती आणि खरंच एवढी छान हवा येत होती ना, त्यामुळे एकदम फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता शिवनेरी किल्ला इतका सुंदर आणि इतका मनमोहक दिसतोय ना की पार त्याच्यामध्ये वेडच होऊन जाईल माणूस, एवढं सुंदर वाटतंय. तुम्ही कधी आलेत का वर्सोबाई मंदिरामध्ये? खूप सुंदर मंदिर आहे आणि हरण टेकडीपासून ना तर ते एवढं सुंदर दिसतं ना की छानच. शिवनेरी किल्ल्यावरती ना सकाळी सकाळी सूर्य आला होता, तो एवढा सुंदर दिसत होता ना की बस रे बस. ते पाहून ना एक मनाला खूप सुंदर वाटलं. आणि असंच आम्ही मठामध्ये पोहोचलो. सकाळी सकाळी ना गर्दी नव्हती मठामध्ये आणि एकदम शांत व प्रसन्न वातावरण होतं. सकाळी तिथे महाराजांचं कामच चालू होतं. मग आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो, कारण की ते काम करत होते ना. मग आम्ही जरा वेळ बसलो कारण की लगेच दर्शन नाही घेतलं. मग एवढं छान वाटत होतं ना बसून, मनाला एक प्रसन्न वाटत होतं आणि एक शांती मिळत होती, अशी खूप सुंदर वाटत होतं. कुठे फिरायला जाण्यापेक्षा ना मंदिरामध्ये गेलो ना तर मनाला एक शांती पण लागते आणि एक असं ना एक वेगळीच फिलिंग येते की आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला सगळं भेटू शकतं. म्हणजे नाही का, असं की देव आहे आपल्यासोबत, असं सगळं छान वाटतं. खरंच कुठं फिरायला जाण्यापेक्षा ना देवाच्या मंदिरात गेलेलं कधी पण चांगलं. तुम्ही पण हा अनुभव घेण्यासाठी नक्कीच जाऊन पाहू शकता, किती छान वाटतं ते. आणि जशी आपल्याला देवाची ओढ असते ना तशी पशुपक्ष्यांना पण देवाची ओढ असते. तुम्ही हे उदाहरण बघू शकताय की ती एक चिवताई आहे, ती कशी देवाच्या दर्शन घेण्यासाठी कशी झटपट करते, किती सुंदर दर्शन घेण्याचा प्रयत्न करते, तुम्ही बघू शकताय. छान ना. आणि जसं जसं वेळ जात होता ना तशी तशी गर्दी अजून वाढत होती. भाविक एवढं आशेने येत होते ना, छान वाटत होतं खूप. हळूहळू गर्दी वाढायला लागली आणि खूप सुंदर असं मंदिर दिसत होतं की पूर्ण मंदिर असं भाविकांनी भरलेलं होतं. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वाटत होतं खरंच. तुम्ही कधी आले ना जुन्नरमध्ये तर नक्कीच सोमतडीमधल्या कुसूरमधल्या मठाला नक्कीच व्हिजिट करा. खूप छान अनुभव येतो, खरंच सांगते तुम्हाला मी. नक्कीच व्हिजिट करा. आणि ना ऊन येत होतं तसं अजून अजून छान वाटत होतं. एक मन असं एकदम प्रसन्न झालं होतं. थंड हवा येत होती ना, एकदम छान वाटत होतं खरंच. त्यानंतर आम्ही घरी निघालो. खूप टाईम झाला होता. इथे ना पंचलिंगापाशी महादेवांची आरती चालू होती, पण आम्हाला जाता आलं नाही कारण आम्हाला लवकर घरी जायचं होतं. यांना कामावर जायचं होतं आणि मला यांचा टिफिन पण द्यायचा होता. त्यानंतर एक सुंदर असे दर्शन केले आम्ही, बाहेरूनच केले आणि निघालो घरी जायला. परत महाराजांचे दर्शन केले जाता जाता रस्त्यामध्ये आणि मग घरी गेलो. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू सो मच.